आज आपण डब्यासाठी डाळ मेथीची सुकी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। आता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तशी ही लसणाची चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली तर अगदी महिनाभर व्यवस्थित टिकते। तर आजच्या व्हिडिओमध्ये डाळ घालून मेथीची सुकी भाजी असेल, मस्त लसणाची चटणी असेल, गुबगुबीत छान फुललेली चपाती असेल, असा हा मस्त फक्कड बेत आपण बघणार आहोत। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम डाळ घालून मेथीची सुकी भाजी डब्यासाठी कशी बनवायची ते बघणार आहोत। म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल किंवा बॅचलर असाल तर न चुकता तुम्हाला हे तयार करता येणार आहे। मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मोठ्या आकाराची मेथीची जुडी स्वच्छ निवडून घेतली आहे। आता निवडून घेताना देठांसहित आपल्याला इथे खुडून घ्यायची आहे। तुम्हाला जर चिरून घ्यायची असेल तर चिरून घेतली तरी सुद्धा चालू शकेल। आता साधारणतः एक अर्धा किलो मेथी असेल तर त्यासाठी एक मूठभर किंवा 50 ग्राम प्रमाणात आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळ आपण इथे कच्चीच वापरली आहे, फक्त धुवून आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे। अजिबात भिजत वगैरे ठेवावं लागत नाही। जर डाळ घालायची नसेल तर नुसत्याच मेथीची भाजी सेम पद्धतीने तुम्ही करू शकता। पण डाळ घालून मेथीची भाजी केल्यामुळे छान लागते, कडू होत नाही आणि मुलं सुद्धा डाळ घालून केल्यामुळे आवडीने खातील। इथे आपण एक खलबत्त्यात ठेचा करणार आहोत, तर त्यासाठी एक 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। जर लहान बाळांसाठी करताय तर हिरवी मिरची 1-2 घातली तरी सुद्धा चालू शकेल। आणि सुरुवातीला आपण हे चांगलं ठेचून घेणार आहोत। अजिबात याला मिक्सरला वगैरे लावावं लागत नाही। खलबत्त्यात अगदी 2 मिनिटात हा ठेचा तयार होतो। असा हा मोठा मोठा आपण कुटून घेतलेला आहे। इथे आपण एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण थोडा जास्त घालायचा या भाजीला, कारण भाजीला चव अगदी छान येते। लसूण सुद्धा आपण थोडासा मोठा मोठा ठेचून घेणार आहोत। हिरवी मिरची लसूण घालून भाजी तयार केली की अगदी साधी सोपी आणि मस्त चवीची तयार होते। पालेभाज्यांना कमीत कमी जिन्नस घालून तयार केली जातात, म्हणजे त्याची ओरिजिनल जी चव असते किंवा फ्लेवर असतो तो कायम राहतो। खूप जास्त पालेभाज्यांना जिन्नस किंवा मसाले वापरायचे नाही, साध्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत। दुसरीकडे एका कढईमध्ये साधारणतः 100 ग्राम कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। मध्यम आचेवर साधारणतः 8 ते 10 मिनिटं मस्त खरपूस छान कडक होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहे। पोळ्या किंवा चपात्या केल्यानंतर तवा छान गरम असतो तर त्यावर सुद्धा मस्त कडक कुरकुरी शेंगदाणा भाजला जातो। इथे शेंगदाणा छान खरपूस झालेला आहे। चांगला थंड झाला की खलबत्त्यातच काढून घेणार आहोत। सालांसकट मोठा मोठा आपण कुटून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर सालं काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल, पण सालांमध्ये एक तर चव आणि जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणून आपण इथे सालांसकट शेंगदाणा असा हा मोठा मोठा कुटून घेतलेला आहे। तर इथे शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपला तयार झाला।